नमस्कार. मराठी सायफाय स्टोरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय डॉक्टर संजय ढोले यांची शिखंडी. अभिवाचक स्मिता पोतनीस. प्राध्यापक डॉक्टर संजय बोरकर आपल्या इलेक्ट्रॉन प्रवेगक प्रयोगशाळेच्या बैठकीत बसले होते. विभागात त्यांची अभ्यासिकेची स्वतंत्र खोली होती, पण सहसा ते तिथे क्वचितच वेळ घालवत. दिवसाचा बहुतेक वेळ ते या प्रवेगक प्रयोगशाळेतच बसत असत. या प्रयोगशाळा बांधणीत त्यांचं महत्वाचे योगदान असल्याने त्यावर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. शिवाय विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहता येत होतं. विद्यार्थ्यांचाही तिथे नेहमीच वावर होता. त्यात बहुतांश विद्यार्थी हे संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थीच होते. आताही त्यांनी काही विद्यार्थ्यांचे प्रयोग करण्यासाठी इलेक्ट्रॉन प्रवेगक सुरू केला होता. इलेक्ट्रॉन बीम काढण्याच्या किमान 1 तास आधी प्रवेगक वॉर्मिंग अप करावा लागतो. त्यासाठी तो सुरू केला होता आणि शेजारील खुर्चीत येऊन ते बसले होते. एक संशोधन पेपर उघडून त्यांनी हाक मारली. अविनाश आतून धावत पळत आला. अविनाश बुटकेलासा, शरीरानं भरलेला आणि तरतरीत मुलगा होता. तो डॉक्टर बोरकरांसमोर आला आणि म्हणाला, काय सर, प्रयोगाची तयारी झाली का? होय सर, 1 मिनिट. आणि पळतच पुन्हा तो आत गेला आणि क्षणात परत हातात नमुने घेऊन आला. हे बघा सर, असे नमुने तयार केलेत. त्यातल्या छोट्याशा बाटलीतला एक नमुना हाती घेत डॉक्टर बोरकर म्हणाले, यातलं सॉल्युशनचं प्रमाण व्यवस्थित घेतलंस ना? कारण या रसायनामधलं मूलद्रव्य आपल्याला इलेक्ट्रॉन बीमच्या साहाय्यानं प्रज्वलित करून तिथे बुडवलेल्या पॉलिमरमध्ये पाठवायचे. त्यासाठी व्यस्त प्रमाण आवश्यक आहे, कारण त्यामुळे पॉलिमरचे गुणधर्म बदलणार आहेत. सो बी केअरफुल. होय सर, मी व्यवस्थित प्रमाण घेतलेले आणि वेगवेगळे नमुनेही तयार करून ठेवलेत, अविनाशने सांगितलं. इलेक्ट्रॉन प्रवेगक आता सुरू होणार आहे. अजून कोणाला काही नमुने प्रज्वलित करायचेत का? डॉक्टर बोरकरांचा प्रश्न. होय सर, महेशही त्याच्या नमुन्यांसाठी इलेक्ट्रॉन बीम प्रज्वलित करण्याचं म्हणत होता, अविनाश सांगत होता. त्याच वेळी महेश धावत पळत येत म्हणाला, सर, माझे प्रदीप्त पदार्थ तयार आहेत. किरण मात्रेसाठीचा तो अभ्यास आहे. अविनाश झालं की मी माझे नमुने करीन. ठीक आहे. डॉक्टर बोरकर खुर्चीतून उठले आणि इलेक्ट्रॉन प्रवेगकाच्या नियंत्रण कक्षात आले. प्रवेगकाचे पॅरामीटर्स बऱ्यापैकी स्थिर होते. प्रवेगकाच्या विविध गोष्टी अर्धा तास ऍडजस्ट करून अखेर इलेक्ट्रॉन बीम आला. दरम्यान अविनाशने इलेक्ट्रॉन प्रज्वलित करण्यासाठी त्याचे नमुने प्रवेगकासमोर ठेवले होते आणि डॉक्टर बोरकरांनी प्रवेगक सुरू केला होता. अविनाशचे सर्व नमुने प्रज्वलित होऊन आता महेशच्या नमुन्यांचं काम सुरू होतं. संध्याकाळचे 6 वाजले होते. डॉक्टर बोरकरांना याच वेळेस प्रवेगक सुरू करायला आवडत असे, कारण यावेळी सर्वत्र शांतता असे. प्रज्वलित नमुन्यांवरील प्रयोग करायला अविनाश निघून गेला. महेश मात्र तिथेच डॉक्टर बोरकरांबरोबर होता. तेवढ्यात डॉक्टर बोरकरांच्या टेबलावरचा फोन वाजला. महेशनं तो घेतला. हॅलो, डॉक्टर बोरकर आहेत? पलीकडून विचारणं. हो आहेत ना, देऊ का? द्या बरं. महेशनं माउथपीसवर हात ठेवत म्हटलं, सर, तुमचा फोन आहे. डॉक्टर बोरकर नियंत्रण कक्षातून म्हणाले, कोण आहे विचार? सर, आपण कोण बोलत आहात? महेशनं रिसिव्हर पुन्हा कानाला लावत विचारलं. मी डॉक्टर नाथ, प्राणीशास्त्र विभागाचा प्रमुख. सर, डॉक्टर नाथ आहेत. डॉक्टर बोरकर तात्काळ आले आणि हातात रिसिव्हर घेत म्हणाले, हा बोला सर. सर, एक काम होतं, डॉक्टर नाथने विचारलं. सांगा ना. सर, आम्हाला काही जीवाणू इलेक्ट्रॉननी प्रज्वलित करायचे होते. आपल्याला कधी वेळ आहे? डॉक्टर नाथने विचारलं. तुमचे जीवाणूंचे नमुने तयार आहेत का? डॉक्टर बोरकरांनी विचारलं. होय सर, त्यांचे संवर्धन करून ठेवलेलं आहे. मागे आपण प्रज्वलीकरण केलं होतं त्याच पद्धतीने. असं करा, प्रवेगक सुरूच आहे. आत्ता आणू शकता? होय सर, आणू शकतो. या, किंवा तुमच्या विद्यार्थ्याला पाठवून द्या. प्राध्यापक डॉक्टर बोरकर हे पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात सुप्रतिष्ठित प्राध्यापक होते. विद्यापीठाने त्यांची नेमणूक नुकतीच केली होती आणि डॉक्टर नाथशी त्यांचे पूर्वीपासून संबंध होते.
शिवाय त्यांच्यात शैक्षणिक आणि संशोधनाची देवाणघेवाण नियमित होत असे. डॉक्टर बोरकर हे किरणशास्त्रातले तज्ज्ञ होते आणि त्यांनी प्रवेगकाचा वापर वेगवेगळ्या विभागांना उपलब्ध करून दिला होता. त्या अंतर्गतच डॉक्टर नाथनी कामाला सुरुवात केली होती. ते स्वतः प्रयोगशाळेत विविध विषाणू जीवाणूंचं संवर्धन करत असत आणि त्यांच्या डीएनए व आरएनएचा अभ्यास करत असत. किरणांचा मारा करून डीएनए मध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांना विशेष रुची असे. म्हणूनच हा प्रयोग त्यांना तातडीनं करायचा होता. अतिउच्च ऊर्जा असलेले इलेक्ट्रॉन कण त्यांना वापरायचे होते, कारण त्यांची भेदन क्षमता चांगली असल्याने जीवाणूंच्या डीएनए साखळीतच बदल होऊ शकेल असा त्यांचा कयास होता. संशोधनाची देवाणघेवाण असल्यामुळे डॉक्टर नाथ यांचं काम डॉक्टर बोरकरांना ठाऊक होतं. त्यामुळे नव्या जीवाणूंचा शोध घेणं शक्य होत असे. थोड्याच वेळात डॉक्टर नाथ आणि त्यांची संशोधक विद्यार्थिनी कोमल शिंदे हजर झाली. डॉक्टर बोरकर म्हणाले, या डॉक्टर नाथ. डॉक्टर बोरकरांनी प्रवेगक हाताळताना शेजारच्या खुर्चीत त्यांना बसायची विनंती केली. खुर्चीत बसत डॉक्टर नाथनी जीवाणूंच्या विविध नमुन्यांची माहिती दिली. डॉक्टर बोरकरांनी त्यातली एक बाटली उचलून दिव्यासमोर धरून पाहिलं. त्यात जीवाणू वळवळताना दिसले. डॉक्टर बोरकर म्हणाले, बरेच ऍक्टिव्ह आहेत. होय सर, या कोमलने ते शोधून संवर्धन केलेलं आहे. डॉक्टर नाथनी सांगताच डॉक्टर बोरकरांनी तिच्याकडे असलेले सर्वच नमुने हाताळले. महेशला बोलावून त्यांनी ते सर्व नमुने त्याच्या हातात दिले आणि प्रवेगकासमोर ठेवायला सांगितलं. कोमलही सोबत गेली. शेवटी संशोधनाचा प्रॉब्लेम तिचा होता. यापूर्वी लार्वासाठी तिनं इलेक्ट्रॉन प्रज्वलीकरण केलेलं होतं. एक एक नमुना घेऊन डॉक्टर बोरकरांनी इलेक्ट्रॉन प्रज्वलित केलं आणि प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉनची मात्रा त्यांनी बदलली. सगळे नमुने झाल्यानंतर डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर नाथनी आणखी सविस्तर चर्चा केली आणि जे परिणाम येतील ते कळवतो असं म्हणून म्हटलं आणि डॉक्टर नाथ उठले. थँक्स सर, डॉक्टर नाथ डॉक्टर बोरकरांचा हात हातात घेत म्हणाले. डॉक्टर नाथ आणि कोमल प्रयोगशाळेतून बाहेर पडली. उपलब्ध तंत्रज्ञान आणि यंत्राच्या साहाय्याने कोमलने सर्व जीवाणूंचे गुणधर्म दुसऱ्या दिवशीच पडताळले. डीएनए मॅपिंगही केलं होतं. प्रत्येकाच्या डीएनए साखळीमध्ये होणाऱ्या बदलांचा वेध कोमलने घेतला होता. त्यात काहींचे परिणाम आश्चर्यकारक होते. ते तिच्या कल्पनेपलीकडचे होते. डॉक्टर नाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ते कळणार होतं. डॉक्टर नाथ यांची प्रयोगशाळा अतिशय कुशल आणि विविध तंत्र आणि यंत्रांनी सुसज्ज होती. सक्षम सूक्ष्मदर्शिका होत्या. पूर्ण प्रयोगशाळा काच सावधानांच्या कप्प्याने बांधलेली होती. वातानुकूलित होती. जागतिक पातळीवरचं काम ते त्यांच्या प्रयोगशाळेत करत होते. म्हणूनच त्यांचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं. तिसऱ्या दिवशीच इलेक्ट्रॉननी प्रज्वलित केलेले विविध जीवाणूंचे नमुने आणि त्यांचे परिणाम हाती घेऊन कोमलने डॉक्टर नाथांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉक्टर नाथ कॉम्प्युटरवर काही प्रतिकृती पाहण्यात व्यग्र होते. सर, आत येऊ? कॉम्प्युटरमुळे जडावलेल्या डोळ्यांची उघडझाप करत ते उत्साहाने म्हणाले, अगं कोमल, ये बैस. शेजारच्याच खुर्चीत बसत तिने हातातील नमुने आणि परिणाम टेबलावर ठेवले होते. ती म्हणाली, सर हे बघा. सर हे बघा, या चारही बाटल्यातले जीवाणू जवळजवळ शांत झालेले आहेत. त्यांच्यातील डीएनए साखळीत बरेच बदल झालेले आहेत. शिवाय प्रज्वलित करून 24 तास उलटून गेलेत आणि ते पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असे काही दिसत नाहीये. कदाचित आपल्याला वाट पाहावी लागेल. डॉक्टर नाथांनी एक एक नमुना निहाळला. ते शांतपणे पाण्यात पहुडलेले होते. त्यांच्यात कुठलीही हालचाल नव्हती. याचाच अर्थ भेदक इलेक्ट्रॉन्सनी त्यांचा वेध घेतला होता. वंडरफुल. कोमल, यांचे परिणाम बघू. कोमलने परिणाम हाती देताच डॉक्टर नाथांनी ते काळजीपूर्वक पाहिले. या जीवाणूंचे डीएनए अस्ताव्यस्त झालेले होते. त्यांना इलेक्ट्रॉनची कमी मात्रा देणं अपेक्षित आहे. कोमल चुळबुळत म्हणाली, सर पण हा 5वा जीवाणू बघा ना. डॉक्टर नाथांनी 5व्या बाटलीकडे पाहिलं. त्यांनी ती उचलून न्याहाळली. त्यातला जीवाणू वळवळत होता, किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त वेगाने. त्यातला हा बदल अनपेक्षित होता, कारण एवढ्या मोठ्या ऊर्जेच्या व मात्रेच्या इलेक्ट्रॉन प्रज्वलीकरणात हा टिकूच शकणार नव्हता. डॉक्टर नाथ आश्चर्याने म्हणाले, अगं खरंच की, किती ऍक्टिव्ह झालाय हा. बघू याचा डीएनए रिपोर्ट. कोमल लागलीच टेबलावर रिपोर्ट पसरवत म्हणाली, सर हे बघा,
डीएनएच्या साखळ्या तुटलेल्या आहेत, पण त्याच वेळी त्या एकमेकांमध्ये गुंफून क्रॉसलिंक झालेल्या आहेत. म्हणजे मला हेच कळत नाहीये की डॉक्टर नाथांनी परिणाम पुन्हा काळजीपूर्वक पाहिले, त्यात बदल झाला होता. डॉक्टर नाथ थोडेसे गंभीर होत म्हणाले, कोमल, परिणाम चांगले आहेत, पण एक महत्वाचा, हा पठ्ठ्या अतिउच्च ऊर्जेला टिकलेला आहे. त्याच्या साखळ्या जरूर तुटल्या आहेत, पण कदाचित त्यामुळेच त्याच्या गुणधर्मामध्ये बदल झाला असावा. याच्यावर लक्ष ठेव, कारण तो पूर्वीपेक्षा चपळ झालेला आहे. आणि एक मिनिट, मी डॉक्टर बोरकरांना याची माहिती देतो. डॉक्टर नाथांनी फोन डायल केला. पलीकडून आवाज आला. डॉक्टर बोरकर बोलतोय. सर, डॉक्टर नाथ, जीवाणूंचे परिणाम उत्तम आहेत. वी आर गेटिंग सम पॉझिटिव्ह रिझल्ट्स. गुड, अनालाइज देम प्रॉपरली. डॉक्टर बोरकर उत्तरले. जरूर सर, काही दिवस थांबून त्यांची ऍक्टिव्हिटी बघावी लागेल. बघा ना, आता सगळेच इनॅक्टिव्ह झालेत का डेड झालेत? डॉक्टर बोरकरांनी विचारलं. सर, 4 जीवाणू स्थिर आहेत, पण एक जीवाणू मात्र सक्षमपणे उभा आहे. त्याची चपळताही वाढलेली आहे. तेच सांगण्यासाठी मी फोन केला. डॉक्टर नाथांनी विचारलं. आणि पण काय म्हणताय? अहो, त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा खूपच मोठी होती, त्यात मला वाटतं सजीव टिकणं शक्य नाही. तेच विचारतोय सर, त्याचाच मी विचार करतोय. सर, लेट अस वेट फॉर सम टाइम. डॉक्टर नाथ आशेने म्हणाले. ठीक आहे डॉक्टर नाथ, यू जस्ट वॉच अँड कीप ट्रॅक. त्याच्या ऍक्टिव्हिटीत काय बदल होतोय का ते मलाही कळवा. डॉक्टर बोरकरांनी सांगितलं. ठीक आहे सर, मी तुम्हाला प्रगती कळवत राहीन. डॉक्टर नाथांनी फोन ठेवला होता आणि विचार करत कोमलला म्हणाले, कोमल, फक्त या चपळ जीवाणूला वातानुकूलित असलेल्या काचेच्या तावदानात ठेव आणि दर 4 तासांनी निरीक्षण करत राहा. ओके? ओके सर, आय विल डू इट. मग कोमलने सर्व नमुने आणि परिणाम उचलले. ती केबिन बाहेर पडली. कोमल गेल्यानंतरही डॉक्टर नाथ बराच वेळ विचारमंथन करत राहिले. तो चपळ जीवाणू त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत राहिला. इलेक्ट्रॉन प्रज्वलनामुळे त्यात असे काय बदल झाले असावेत? कुठले गुणधर्म बदलले? त्याने तो अधिकच सशक्त झालेला आहे. डीएनएची संरचनाच बदललेली. डॉक्टर नाथ सखोल विचार करत राहिले. काहीतरी वेगळं घडतंय. आणि ही शंका त्यांना आधीच आलेली होती. तेच त्यांना डॉक्टर बोरकरांशी बोलायचं होतं, विचारायचं होतं. रात्र झाली होती. तत्पूर्वी ते पुन्हा एकदा प्रयोगशाळेत जाऊन आले. विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि घरी आले. डॉक्टर नाथ सकाळीच प्रयोगशाळेत हजर झाले. कोमल रात्रभर प्रयोगशाळेत त्या जीवाणूचं निरीक्षण करत राहिली होती. त्यात तिला काही आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या होत्या. डॉक्टर नाथ आल्या आल्या कोमलने सांगितलं, सर, हे सॉल्युशन बघा ना. डॉक्टर नाथांनी बाटलीकडे पाहिलं. त्यातलं सॉल्युशन खूपच पारदर्शक दिसत होतं, निखळ स्वच्छ. आणि त्यात तो जीवाणू विहार करत होता. कोमल म्हणाली, सर, मी या पाण्याचं पृथक्करण केलं. अतिशय शुद्ध आहे. कुठलेही मिनरल्स, पॉल्युटंट त्यात नाहीयेत. काय म्हणतेस कोमल, शुद्ध पाणी? डॉक्टर नाथ आश्चर्यचकित झाले. होय सर, हा चांगला परिणाम की वाईट माहीत नाही, पण कोमलचा गोंधळ उडाला होता. कोमल, हा चांगलाच परिणाम म्हणायला हवाय, कारण हा जीवाणू पाण्यातले नको असलेले घटक गिळंकृत करतोय. दिस इज पॉझिटिव्ह रिझल्ट. नाथ उत्साहाने पुढे म्हणाले, कोमल, आपण आणखी काही प्रयोग करून बघू. तू काही रसायन आण. सल्फ्युरिक ऍसिड, जस्त, शिस, नायट्रिक ऍसिड सारखी घातक मूलद्रव्यही आण आणि आपण या स्वच्छ पाण्यात ते टाकून बघूया. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. डॉक्टर नाथांनी सांगितलं. कोमल उत्साहात उठली. शेजारच्या खोलीतील कप्प्यात गेली. तिथे वेगवेगळी रसायनं असलेल्या बाटल्या तिने आणल्या आणि त्यांचं मिश्रण करून तिने जीवाणू असलेल्या बाटलीत टाकलं. पाण्याचा रंग रसायनांमुळे पूर्णतः बदलला. त्यामुळे जीवाणूंच्याही शेड्स बदलल्या. साधारण 1 तासानंतर परिणाम दिसले. पाणी स्वच्छ झालं होतं. खात्री म्हणून कोमलने ते तपासून पाहिलं. त्यात कुठलीही घातक रसायनं नव्हती. या परिणामाने डॉक्टर नाथ आणि कोमल आश्चर्यचकित आणि उत्साहित झाली. हा जीवाणू वेगळाच होता. त्याचे गुणधर्म इलेक्ट्रॉन प्रज्वलनामुळे कमालीचे बदलले होते. डॉक्टर नाथ म्हणाले, कोमल, आपण आणखी एक प्रयोग करू. गटारातलं पाणी आणून त्यात टाक, बघूया काय होतं ते. कोमल क्षणभर पाहतच राहिली. पण प्रयोगाची दिशा म्हणून ती लागलीच बाहेर पडली आणि क्षणात चंचुपात्रात गटाराचं काळकुट्ट पाणी घेऊन आली. तिने ते गटारातलं पाणी टाकताच बाटली काळी कुट्ट झाली.
त्या जीवाणूचं अस्तित्वच नाहीसं झालं. जीवाणू दिसेनासा झाला. त्याची वळवळही दिसत नव्हती, हालचालही नव्हती. फक्त पाण्यात तरंग उमटत होते. साधारण अर्ध्या तासातच पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात झाली आणि दुसऱ्याच क्षणी जीवाणूचं अस्तित्व दिसायला लागलं. पाणी संपूर्ण पारदर्शक होता. जीवाणू पूर्ववत झाला. डॉक्टर नाथ हर्षोल्लासित झाले. पाणी स्वच्छ करणारा जीवाणू सापडला होता. हे संशोधन अपेक्षित नव्हतं, पण अपघाताने हा परिणाम मिळाला होता. त्यांनी लागलीच डॉक्टर बोरकरांना फोन केला. हॅलो सर, मी डॉक्टर नाथ. बोला डॉक्टर नाथ, काय म्हणतोय आपला जीवाणू? डॉक्टर बोरकरांनी विचारलं. आणि पुढच्या 5 मिनिटात डॉक्टर नाथांनी जीवाणूचे परिणाम कथन केले होते. त्यावर डॉक्टर बोरकर उत्साहाने म्हणाले, काय म्हणताय डॉक्टर नाथ? जीवाणू पाणी स्वच्छ करतोय आणि कुठलंही रसायन शिल्लक ठेवत नाही. अमेझिंग. थोडंसं थांबत आणि विचार करत डॉक्टर बोरकर पुढे म्हणाले, डॉक्टर नाथ, आत्ता लागली जीवाणूला घेऊन तुम्ही माझ्या प्रयोगशाळेत येऊ शकता? का नाही सर, येऊ शकतो, पण का? एक प्रयोग करायचा आहे तातडीचा, अप्रॉमिनंट. कुठला? डॉक्टर नाथांचा उत्सुकतेचा स्वर. यू जस्ट कम, तुम्ही आल्यावरच सांगतो, डॉक्टर बोरकर म्हणाले. ठीक आहे सर, आम्ही आलोच. दुसऱ्या क्षणाला डॉक्टर नाथ आणि कोमल दोघंही भौतिकशास्त्र विभागात हजर होते. कोमलच्या हातात जीवाणू होता. दोघंही डॉक्टर बोरकरांच्या प्रयोगशाळेतील केबिनमध्ये होते. या डॉक्टर नाथ, बसा. डॉक्टर बोरकर खुर्चीकडे निर्देश करत म्हणाले. डॉक्टर नाथ. त्यांच्यासोबत कोमलही आलेली होती, तीही बसली आणि तिने हातातली बाटली टेबलावर ठेवली. डॉक्टर नाथ म्हणाले, सर, हा बघा जीवाणू. याची चपळता दिवसेंदिवस वाढतेच आहे. डॉक्टर बोरकरांनी निरीक्षण केलं. पाणी अतिशय स्वच्छ होतं. त्यात तो जीवाणू इकडून तिकडे फिरत होता. डॉक्टर नाथ पुढे म्हणाले, सर, यापूर्वी हे पाणी अतिशय गढूळ होतं. कोमलने सरळ सरळ गटारातलंच पाणी आणलं होतं. अर्ध्या तासात या जीवाणूने ते स्वच्छ करून टाकलं. त्यात आता कुठलंही पॉल्युटंट किंवा घातक रसायनं नाही आहेत. डॉक्टर बोरकर पुन्हा जीवाणू आणि पाण्याकडे पाहत होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. खरं तर पाणी शुद्धीकरणासाठी ही जमेचीच बाजू होती, डॉक्टर बोरकर म्हणाले. डॉक्टर नाथ, खरंच आश्चर्य आहे. असे बहुसंख्य जीवाणू निर्माण करून धरणात सोडले तर पिण्यासाठी थेट स्वच्छ पाणी मिळेल. मानवासाठी हे खूपच उपयुक्त आहे. पण याच्यात असा काय बदल झाला त्याचा शोध आपल्याला घ्यायला लागेल. एक सांगा, हा जीवाणू नेमका तुम्हाला मिळाला कुठून? मी त्याचं मूळ काय? डॉक्टर नाथ थोडे चुळबुळले आणि म्हणाले, सर, हैदराबाद विद्यापीठात माझे एक प्राध्यापक मित्र आहेत. संशोधनासाठी त्यांच्याशी नेहमीच देवाणघेवाण होत असते. तिथल्या एका निर्जन स्थळी खाणी आहेत. तिथे खोलवर त्यांना हा जीवाणू सापडला आणि अभ्यासासाठी त्यांनी माझ्याकडे पाठवून दिला, डॉक्टर नाथांनी सांगितलं. डॉक्टर बोरकर थोडे विचारात पडले. शेवटी ते म्हणाले, याचाच अर्थ जमिनीखाली खोलवर वातावरणात हे जीवाणू तग धरून असतात. तिथेच त्यांना काय खाद्य मिळत असावं. डॉक्टर नाथ, आत्ताच आपण एक प्रयोग करून बघू. कोमल, शेजारच्या न्यूट्रॉन जनित्र प्रयोगशाळेतून विशालला बोलून आणतेस का? कोमल लागलीच उठली आणि काही क्षणातच परतली. तेव्हा विशाल तिच्यासोबत होता. डॉक्टर बोरकर त्याला म्हणाले, विशाल, आपल्याकडे युरेनियम ऑक्साईड आणि काही किरणोत्सारी पदार्थ आहेत का? होय सर, आहेत, विशाल तात्काळ उत्तरला. जरा प्रत्येकी 3-4 ग्रॅम घेऊन येतोस? डॉक्टर बोरकरांनी सांगितलं. आलोच सर. विशाल बाहेर पडला. 5च मिनिटात विशाल युरेनियम ऑक्साईड आणि किरणोत्सारी पदार्थ घेऊन आला. डॉक्टर बोरकर म्हणाले, कोमल, बाटलीचं बुच उघड. पुढे विशालकडे पाहत म्हणाले, विशाल, या बाटलीत युरेनियम ऑक्साईड आणि किरणोत्सारी पदार्थही टाक. दोघांनी लागलीच कृती केली. कोमलला बुच पुन्हा लावलं. पाण्यात युरेनियम ऑक्साईड विरघळलं आणि तळाला राहिलं. किरणोत्सारी पदार्थाची सरमिसळ होऊ लागली. जीवाणू आता आणखी चपळ झाला, त्याचं खाद्य मिळाल्यासारखा. आणि पुढच्या 20 मिनिटात युरेनियम ऑक्साईड किंवा किरणोत्सारी पदार्थाचा पाण्यात लवलेशही नव्हता. ते स्वच्छ दिसत होतं. किंबहुना ते पिण्यायोग्य असावं, डॉक्टर बोरकर म्हणाले. विशाल, पूर्वी या युरेनियम आणि किरणोत्सारी पदार्थांच्या किरणांची ऍक्टिव्हिटी किती होती? सर, खूपच प्रमाणात होती. साधारण 2 ते 3 क्युरी. आता क्युरी हे किरण मात्रा मोजण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे विशालने तसं सांगितलं. आता ही बाटली घे आणि किरणोत्सारी तंबूस बरं. विशालनं बाटली घेतली. कोमलही त्याच्या पाठोपाठ गेली.
दरम्यान डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर नाथ विचारविनिमय करत राहिले. विशाल आणि कोमल 10 मिनिटातच पुन्हा आले. विशाल म्हणाला, सर, किरणोत्सारितेची मात्रा पूर्णपणे 0 झालेली आहे. काय म्हणतो 0? अरे पण या जीवाणूंना किरणोत्सारी पदार्थ खाल्ले असतील तर ते त्याच्या शरीरातच असायला हवेत. किंबहुना गॅमा सारखी किरण बाहेर पडणं अपेक्षित आहे. पण हे कसं शक्य आहे मग? डॉक्टर बोरकर न समजून उत्तरले. त्यांचा विश्वास बसत नव्हता. सर, पण किरणोत्सारिता आता 0 आहे. मी 2 वेळेस प्रयोग करून पाहिला. यात कुठलीही चूक नाही, विशाल ठामपणे म्हणाला. सिम्पली अमेझिंग, वंडरफुल. आश्चर्य. कारण हा जीवाणू नुसते किरणोत्सारी पदार्थच खात नाही तर त्याच्यापासून येणारे भेदक किरणही शोषून घेतो. डॉक्टर नाथ यांच्याकडे पाहत ते पुढे म्हणाले, डॉक्टर नाथ, हा जीवाणू जमिनीत खोलवर सापडला असं म्हणालात ना तुम्ही? होय सर, डॉक्टर नाथांनी पुन्हा आठवून सांगितलं. याचाच अर्थ हा जीवाणू खूपच महत्वाचा आहे. किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट लावायलाही याचा उपयोग होऊ शकतो. हा तर बहुपयुक्त जीवाणू आहे. ते अल्कधर्मीय हे याचाच अर्थ जमिनीतलं पाणी झिरपल्यानंतर बघा, किरणोत्सारी पदार्थ संपर्कात आल्यानंतर ते अल्कधर्मीय होतात आणि या प्रक्रियेतून निर्माण झालेले आयसोसॅनिक्रिक सॅक्रिनिक ऍसिड हे जीवाणूचं अन्न असेल तर हीच प्रक्रिया आताही होतीये. पाणी शुद्धीकरण आणि किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट असा बहुफायदा हा जीवाणू देईल. डॉक्टर नाथ, खूप छान संशोधन आणि परिणाम. थेट समाजाला उपयोगी होणारे असे. गुड, डॉक्टर बोरकर शाबासकी देत म्हणाले. सर, यात खरं तर तुमचाही हातभार आहे, पण मी याचा DNA पातळीवर सखोल अभ्यास करून ही प्रजात पुन्हा निर्माण करेन, डॉक्टर नाथ ठामपणे म्हणाले. व्हेरी गुड, कीप इट अप. डॉक्टर बोरकर प्रोत्साहन देत म्हणाले. कोमल बाटली हातात घेऊन गेली. डॉक्टर नाथही बाहेर पडले होते. 2 दिवस गेले आणि डॉक्टर नाथांचा फोन आला. त्यांचा स्वर कमालीचा घाबरलेला होता. डॉक्टर बोरकरांना ते म्हणाले, सर, जीवाणूचा प्रॉब्लेम झाला. काय झालं? डॉक्टर बोरकरांचा काळजीयुक्त स्वर. 2 दिवस आम्ही लक्ष दिलं नाही. नंतर कळलं जीवाणू काहीसा हिंसक झालाय. त्याचा आकार आणि लांबीही वाढतीये. तो कदाचित आम्लयुक्त अन्नाच्या शोधात आहे आणि ते जर त्याला मिळालं नाही तर. डॉक्टर नाथांचा काळजीचा स्वर. नाहीतर? नेमकं काय डॉक्टर नाथ? तर तो मानवावरही हल्ला करेल, कारण मानवी शरीरात त्याला पोषक असणारं आम्ल सापडतंय. ते कसं काय? डॉक्टर बोरकरांचा प्रश्न. कारण कोमलवर त्यानं हल्ला केला. कोमलने वेळी सावधान होऊन मोठ्या चंचुपत्रात त्याला बंदिस्त करून ठेवलंय, पण तो त्यातनं कधीही बाहेर पडू शकतो, डॉक्टर नाथांनी सांगितलं. प्रश्न अतिशय गंभीर पाहून डॉक्टर बोरकर काळजीत पडले. ते लागलीच म्हणाले, डॉक्टर नाथ, तुम्ही तो जीवाणू घेऊन इकडेच या. आपल्याला तो डिस्ट्रॉय करायला हवा कुठल्याही परिस्थितीत, कारण दुर्लक्ष केलं तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्याचीच भीती आहे मला सर. आम्ही आलोच. 5च मिनिटात डॉक्टर नाथ आणि कोमल त्या विभागात हजर होते. मोठ्या चंचुपात्रातला मोठ्या आकाराचा तो जीवाणू पाहून डॉक्टर बोरकर आश्चर्यचकित झाले. हा तर जीवाणू राहिलाच नव्हता. त्याचं रूपांतर प्राण्यात होऊ पाहत होतं. डॉक्टर बोरकर उत्तरले. डॉक्टर नाथ, खरंच की हा तर जीवाणू राहिलाच नाहीये. हा कुठल्याही प्राण्याच्या रूपात बाहेर येऊ शकतो कधीही. आपल्याला तात्काळ उपाययोजना करावी लागेल. वेळ कमी आहे. डॉक्टर बोरकरांना प्रसंगाची गंभीरता जाणवली होती. त्याचे मानवी जीवनावर काय परिणाम होतील याची कल्पना आली होती आणि त्यामुळेच ते चिंतेत होते. विचार विनिमय होत होता, पण मार्ग सापडत नव्हता. डॉक्टर बोरकरांनी तो जीवाणू नष्ट करण्यासाठी विविध प्रयोग करून पाहिले. विद्युत प्रवाह सोडला, शिशाने ठेचला, ऍसिड टाकलं, पण तसा तो जास्तच सशक्त व्हायला लागला. त्याची वाढ झपाट्यानं व्हायला लागली. गुणसूत्रांमध्ये प्रचंड उलथापालथ व्हायला लागली. तो कधी बाहेर येईल आणि मानवाचा फडशा पाडेल हे सांगता येत नव्हतं. डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर नाथ हवालदिल झाले. चांगल्या परिणामांचा हा वाईट शेवट झालेला होता. प्रयोगशाळेतले सर्वच विद्यार्थी भेदरले होते. डॉक्टर बोरकर शांतपणे विचार करायला लागले आणि तक्षणी विशालला म्हणाले, विशाल,
न्यूट्रॉन जनित्र सुरू कर. आज्ञा पाळतच विशाल बाहेर आला. असं का, कशासाठी असे प्रश्न कुणाच्याही मनात येत नव्हते. विशालनं न्यूट्रॉन जनित्र चालू करताच सर्वच जण जनित्र प्रयोगशाळेत गेले. चंचू पात्रात आता जीवाणू वेटोळे घालून फिरत होता. तो खूपच अस्वस्थ होता. चंचू पात्राच्या झाकणावर धडका देत होता. तो कधी बाहेर येईल सांगता येत नव्हतं. मोठं चंचू पात्रच न्यूट्रॉन हेडच्या समोर ठेवलं गेलं. न्यूट्रॉनची ऊर्जा खूपच जास्त असल्याने ते चंचू पात्रास भेदून जाणार होतं. न्यूट्रॉन जनित्राची रूम बंद करण्यात आली. जीवाणू बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली गेली आणि सर्वजण न्यूट्रॉन जनित्र नियंत्रण कक्षात आले. तिथे सीसीटीव्हीच्या साह्याने जीवाणूची स्थिती कळत होती. त्याची गती आता कमालीची वाढली होती. शिवाय चंचू पात्रही हलू लागलं होतं. वेळेचं नियोजनही करायला हवं होतं. डॉक्टर बोरकरांनी जनित्र सुरू करताच चंचू पात्रावर अदृश्य रूपी पण तेवढाच भेदक न्यूट्रॉनचा बारा होऊ लागला. पुढे काय होतं हे सर्वजण स्क्रीनकडे पाहत होते. न्यूट्रॉनचा मारा होताच तो जीवाणू कमालीचा हिंसक झाला. कोमल आणि विशाल भीतीने थरथरत होते. डॉक्टर नाथ जीवाणूचं वेगळंच रूप पाहत होते. त्याच्या धडाक्यात चंचू पात्राचं झाकण सैल होऊन खाली पडलं आणि जीवाणूनं बाहेर डोकं काढताच डॉक्टर बोरकरांनी न्यूट्रॉनचा प्रवाह, ऊर्जा आणि मात्रा कमालीची वाढवली. त्यामुळे जीवाणू अर्धवट बाहेरच्या स्थितीत शिथिल होत गेला. त्याच्यातली शक्ती कमी होऊ लागताच तो स्थिर झाला आणि घरंगळला. चंचू पात्रात येऊन निश्चित पडला. डॉक्टर बोरकरांनी आणखी जास्तीचा न्यूट्रॉनचा मारा करता जीवाणूची उरली सुरली हालचालही बंद झाली. सर्वच जण जनित्र रूममध्ये झेपावले. कोमलने चंचू पात्राचं झाकण शिताफीने लावलं, मजबूत केलं. लालसर जीवाणू होता काळसर पडला होता. त्याच्यातले प्राण गेले होते. तरीही डॉक्टर बोरकर म्हणाले, कोमल, या चंचू पात्राला शिशाच्या पेटीत ठेव आणि खोल खड्ड्यात पुरून टाक. शिशामुळे वातावरणातलं किंवा जमिनीतलं कुठलंही आम्ल व किरण त्याच्यापर्यंत पोचणार नाही. पर्यायाने पुनरुज्जीवनाची त्याची शक्यता अतिशय कमी होईल. डॉक्टर बोरकरांकडे डॉक्टर नाथ पाहतच राहिले. त्यांनी वेळेतच निर्णय घेतले होते. त्यांचे या क्षेत्रातलं अगाध ज्ञान पाहून ते चकित झाले. डॉक्टर नाथ म्हणाले, सर, पुढे काहीच पर्याय दिसत नसताना तुम्हाला न्यूट्रॉनने तो जायबंदी होऊ शकतो असं का वाटलं? डॉक्टर बोरकर स्मित करत म्हणाले, डॉक्टर नाथ, जेव्हा तुम्ही मला म्हणालात की जीवाणूला आम्लाधारित रसायनं लागतात आणि त्याने तो जास्त प्रबळ होतोय, शिवाय नाश करण्यासाठीचे इतर पर्यायी व्यर्थ गेले असं कळताच मला न्यूट्रॉनचा पर्याय सुचला. कारण न्यूट्रॉन हे भेदक असून गुणसूत्रांचा पार नायनाट करून टाकतात. त्याने त्याची आम्लाधारित भूक नष्ट होऊ शकते. आणि हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी लगेच तो प्रयोग तातडीनं केला आणि परिणाम तुमच्या पुढे आहेत. इट इज सक्सेसफुल. पण एवढं मात्र सांगतो, हा जीवाणू उपयुक्त आहे. त्याच्यावर आणखी थोडा अभ्यास आणि संशोधन झालं पाहिजे. निश्चितच सर, तुम्ही खूप मोठं काम केलं. मानवावरचं अरिष्ट टाळलं. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुन्हा याचा मी अभ्यास करून या जीवाणूची उपयुक्त गुणसूत्र शोधून त्याचा उपयोग मानवासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न करीन, डॉक्टर नाथ ठामपणे म्हणाले. गुड सर, मी तुमच्यासोबत आहेच. हा किरणाने घडवून आणलेला एक अपघात आहे असं आपण समजू आणि पुढलं संशोधन मानवासाठी करूया. बेस्ट लक, डॉक्टर बोरकर स्मित करत म्हणाले. थँक्यू सर, आय डू इट. हस्तांदोलन करून डॉक्टर नाथ बाहेर पडले. त्यांच्यासोबत कोमलही होती आणि तिच्या हातात चंचू पात्रात धारा तेरती पडलेला जीवाणू होता. तो शेवटी एक शिखंडी होता, पुन्हा येण्यासाठीचा. रिकाम्या दाराकडे डॉक्टर बोरकर क्षणभर पाहत राहिले. हा नाथ, डॉक्टर नाथ या होतकरू शास्त्रज्ञावर त्यांचा विश्वास होता. धन्यवाद.